नमस्कार, मी विलास मालकर. आज आपण जे काही कांदा रोपवाटिका तयार करतात शेतकरी या संदर्भातली सर्व माहिती जाणून घेणार आहे. आपल्या पेजला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर आपण इथं बघतोय पाठीमागं की कांद्याची तयारी चालू आहे. मस्त कांद्याचं बियाणं सीड ट्रीटमेंट केली. याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर्मिनेशन कसं करायचं आणि आपले जे काही बियाणं आहे याला सीड ट्रीटमेंट कशी करायची. त्या रोपवाटिका तयार करण्यासाठी कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे काही कांदा लागवडीचं क्षेत्र आहे, जसं की आपण जर 1 एकर कांदा लागवड करणार असलो तर जनरली आपण 3 किलो बियाणं घेतो. याच्यासाठी आपल्याला जे काही 3 किलो बियाण्यासाठी आपल्याला जे रोपं तयार करायचे त्याच्यासाठी आपल्याला साधारण 6 गुंठे जमिनीची आवश्यकता असते. बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात की 1 किलो बियाणे एका गुंठ्यात टाकतात, त्यामुळं खूप जास्त जे रोपांची संख्या होती आणि रोपं एकदम बारीक पडतात. तेच रोपं आपण जेव्हा शेतात लावतो त्याच्यानंतर बऱ्यापैकी ते मरतात किंवा लेबर ते रोप फेकून देतं, तिथं शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान होतं. तर त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची की साधारण 1 किलो बियाण्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 गुंठे जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रात ते रोप टाकायचं आहे. रोप टाकताना काळजी घ्यायची आपल्याला की जेव्हा आपण रोप टाकणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला त्याला खत टाकायचं. तर खतामध्ये आपण 20-20-0-13 प्लस पोटॅश टाकू शकतो किंवा आपण 10-26-26 टाकू शकतो. त्याचप्रकारे आपण जर पुढं पाहायला गेलं तर साधारण आपण जे काही 1 एकर क्षेत्र लागवड करणार आहे, तर 1 एकर क्षेत्र लागवड करण्यासाठी साधारण आपल्याला 2,70,000 ते 3,00,000 रोपांची गरज असते. आणि जे काही आपण 1 किलो बियाणं घेतो, ह्या 1 किलो बियाण्यामध्ये 3,20,000 बिया असतात. पण साधारण जे काही महाराष्ट्र सरकारचे नॉर्म्स आहे की ज्याच्यामध्ये 70% आपण जर्मिनेशन गृहीत धरून आपण ते बियाणं टाकतो, तर त्याच्यामध्ये साधारण आपल्याला 2,60,000 रोपं मिळतात. आणि आपण जे काही 1 एकर क्षेत्र याच्यामध्ये आपल्याला 3,00,000 रोपं लागतात. तर याच्यामध्ये साधारण आपल्याला 2 किलोच बियाण्याची गरज असते. पण जवळपास बरंच पूर्वीपासून आपण एकरासाठी 3 किलो बियाणं टाकत आलो आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला 3 किलो बियाणं सांगितलं. तसं 2 किलो बियाण्यामध्येच जर पूर्णपणे 70% जर जर्मिनेशन झालं तर व्यवस्थित लागवड होते. आता याचबरोबर आपण ज्यावेळेस नर्सरी तयार करतो, बिया रोप टाकल्यानंतर आपल्याला लगेच पाणी द्यायचं आहे की जेणेकरून उष्णतेनं ते बियाणं खराब होणार नाही. कांद्याचं जे रोप आहे हे टाकल्यानंतर साधारण आपल्याला पूर्ण मॅच्युअर होण्यासाठी 40 दिवसाचा वेळ लागतो. या 40 दिवसानंतरच आपल्याला हा जो काही कांद्याचं रोप आहे हे आपल्याला उपटून दुसऱ्या शेतामध्ये लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हे जे काही कांदा रोप आहे याच्यावरती कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या साधारण आपल्याला 2 ते 3 फवारण्या घ्यायच्या आहे. जे काही रोग असतील त्या हिशोबाने फवारणीचं नियोजन करायचं आहे. याचबरोबर आपण जे काही रोग आणि फवारणीच्या गरजा असतील याच्याबरोबरच पुढे त्याची व्हिडिओ देतच राहू. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.